ठीक आहे सुप्रिया, आज आपण कुठे आलोय? आज आपण आलो सिंधुदुर्ग हॉटेलमध्ये. ते डोंबिवलीला आहे आणि स्पेशल हे मालवणी फूड साठी स्पेशल आहे. तर व्हेज पण मिळतं, नॉनव्हेज पण मिळतं. पण इथलं अम्बिशनच खूप छान आहे. हे बघा ह्यांनी किती छान सजवलंय. तांब्या पितळाची भांडी, हे जात, खलबत्ता इतकं छान केलंय. हे बघा ह्या कळशा खूप सुंदर केलेलं आहे. तर तुम्हाला पण मालवणी फूड एन्जॉय करायचं असेल तर नक्कीच सिंधुदुर्ग हॉटेलला तुम्ही येऊ शकता. इथलं अम्बिशन्स खूप छान आहे. इथं आपल्याला बघा पोस्ट ऑफिसची पेटी, ही पण जुन्या काळातली आपल्याला बघायला भेटते. मस्तपैकी चांगलं ठिकाण आहे. आता आपण इकडचं जेवण कसं आहे ते बघूया. चला ग. काय काय खास आहे ते व्यवस्थित आम्हाला सांगा. सर स्टार्टर मध्ये थालीमध्ये स्टार्टर मध्ये हे रस घावणे जो प्रकार आहे हो. कसा काय आपल्याला काय असतं? रस घावणे साहेब गोड आणि रसाचं बनतात. घावणे पण रस. हो तांदळाचं. घावण्यासाठी स्वीट येईल. एक ते एक द्या. आणि दुसरं काय बोलतो, शिंपले थाळी. सिंपले थाली. शिंपले थाळी एक द्या. ओके. बस. आणि व्हेज थाळीमध्ये व्हेज स्पेशल थाली 2 स्वीट येईल आणि 2 भाजी, काजूची भाजी, पनीरची भाजी आणि आलूची सुकी भाजी आणि डाळ, 2 चपाती, राईस, अचार, सोलकढी, चटणी आणि सर कोथिंबीर वडी 2 पीस, आलू वडी 2 पीस. ठीक आहे, एक व्हेज थाळी. ओके. या ठिकाणी आपण बघू शकतो कैलासवासी मच्छिंद्र कांबळे यांचा फोटो, सुधीर कलिंगण यांचे फोटो, त्याच्यानंतर मधु दंडवटे यांचेही फोटो इथं आहेत. चिरेबंदी असं हे मस्तपैकी बांधकाम केलेलं आहे. सुप्रिया, तुझी व्हेज थाळी आली आहे, काय काय याच्यामध्ये सांग. खूप छान आहे व्हेज थाली. ही आहे आळू वडी, ओके. ही पनीरची भाजी, ही काजूची भाजी, ही वालाचं बिरड आहे वाटतं, हे वरण, ही खीर, सोलकढी, बटाट्याची भाजी, लोणचं, ही चटणी, गुलाबजाम, चपात्या, पापड आणि हा इंद्रायणी राईस. मस्त. खूप छान व्हेज थाली पण आहे यांच्याकडे. मी ऑर्डर केलेली तिसरी थाळी पण आली आहे. तिसरे म्हणजे शिंपल्याचाच एक प्रकार असतो. या थाळीसोबत आपल्याला सुका जवलाची भाजी भेटली आहे, सोलकढी भेटली आहे, त्याच्यानंतर चटणी आहे, शिंपल्याची मसाला आहे आणि सुका शिंपल्याची भाजी आहे, भाकरी आणि भात, असं ही थाळी आपल्याला समोर आलेली आहे. आता खाल्ल्यानंतर बघूया ही कशी आहे नेमकी ती चवीला. आज सोबत आई पण आली आहे, तर बघूया इकडची टेस्ट कशी आहे ती आपण. आपली शिंपले थाळी ही आलेली आहे. आई आता सांगणार आहे आपल्याला शिंपले थाळी कशी आहे ती. छान आहे, छान छान. घरगुती आहे. हल्ली सुंदर आहे. हो. आपण घरी बनवतो तशीच आहे. घरी बनवतो तशी आहे. कोकणातली चव आहे का? आहे ना कोकणात. आणि सुप्रियाची तर व्हेज थाळी आहे. व्हेज थाळी मध्ये कसं आहे सुप्रिया? जेवण तर खूप छान आहे. आता टेस्ट करते पहिले काजूची भाजी. काजूची भाजी. बऱ्याच ठिकाणी काजूची भाजी भेटते, पण इथेही माझ्या मते आपल्या ही स्टाईल जी ग्रेव्ही दिसते ना, ही ती कोकण स्टाईलची ग्रेव्ही आहे. आपण आलोच आहोत हॉटेल सिंधुदुर्ग मध्ये, त्यामुळे इथं मालवणी पद्धतीचं जेवण आपल्याला भेटणार आहे. छान आहे खूप चांगलं आहे. आणि टेस्ट एकदम कोकणातलीच आहे.
खोबऱ्याची ग्रेव्ही आहे त्याची. ते वालाचं बिरड बऱ्याच भाज्या आहेत त्याच्यात. सुप्रियाची तर फुल मजा आहे. ही पण टेस्ट वेगळी आहे. तिची खोबऱ्याची ग्रेव्ही आहे आणि ही वेगळी आहे थोडी. म्हणजे प्रत्येकाची चव ही वेगवेगळी आहे. चव वेगवेगळी आहे. आणि तुम्ही आळू वडी खाऊन बघा. कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी sorry. कोथिंबीर वडी. हे पण क्रिस्पी आहे, कुरकुरीत आहे एकदम छान आहे. आळू वडी पण आहे. हे पण छान आहे. चांगली आहे. हो खूप छान आहे. टेस्ट खूपच छान आहे. आणि मी खीर पण पिऊन बघितली. खीर पण छान आहे. खिरीमध्ये पण काजू आहेत. काजू टाकले. काजू टाकलेले आहेत. खीर तांदळाची आहे का ती? खोबरं पण आहे, तांदूळ आहे. खूप छान टेस्ट आहे. त्याला तर मी आता खाते. ओके. तर शिंपले बघूया इकडचे. शिंपले असे व्यवस्थित साफ केलेले आहेत. आतमध्ये भरलेले आहेत शिंपले, चांगले आहेत. बघू खाऊन. टेस्ट कशी आहे आम्ही? मस्त. कोकणात आल्यासारखं वाटतं. चांगलं जेव. मस्त आहे ना टेस्ट. हॉटेलमध्ये चांगली जेव आहे. तुम्हाला पण अशी टेस्ट पाहिजे असेल तर सिंधुदुर्ग किनारा हे हॉटेल डोंबिवलीमध्ये आहे. तर नक्कीच तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. पूर्ण गर्दी आहे हॉटेलमध्ये आणि लोक येतातच आहे. वेटिंगला थांबायला लागतंय लोकांना. त्यामुळे तुम्ही बघू शकता गर्दी आहे. आपल्या इथं स्टफ बोंबील आलेले आहेत. स्टफ बोंबील इकडचे आलेत. बघूया आपण स्टफ बोंबील कसे आहेत ते. आपल्याकडे स्टफ बोंबील आलेत. बघूया स्टफ बोंबील म्हणजे काय असतं, काय प्रकार आहे तो. 4 बोंबील आहेत. आतमध्ये स्टफिंग केलेलं आहे. दाखव हे. त्याच्यामध्ये कोलमी आहे. बारीक बारीक कोलमी टाकून स्टफ केलेले आहेत. मी सांगतो मसाला खूप मस्त आहे. त्यातमध्ये मसाला, कोलमी आणि बोंबीलची चव मस्त, खूप छान. बोंबील मध्ये भरून बनवलेलं आहे. बोंबील मध्ये कोलमी टाकलेली आहे आणि मसाला त्यांचा इकडचा. त्याच्यामध्ये ते डीप फ्राय करून बनवलेलं आहे. कसं लागलं तुला? पहिलेच खाऊ. आवडलं का? अजून काय पाहिजे का? सगळं छान होतं. आवडलं. सर्व जेवण संपलेलं आहे. जेवण खूप सुंदर, चांगलं होतं. आईनं तर चांगलंच खाल्लं दिसतं. सुप्रियानं फक्त पूर्ण खाल्लं नाही. सुप्रियाचं जेवण पार्सल करावं लागतं. हॉटेलमध्ये बसण्याकरता पण जागा पुष्कळ आहे. आता गर्दी हळूहळू वाढते, बसायला जागा पण नाही. इकडचे मॅनेजर आहेत. आपलं नाव काय बोललं? माझं नाव रविकुमार दास आहे. आपल्याला थोडीशी हॉटेलची माहिती द्या. आपल्या हॉटेलमध्ये कुठून कसं यावं लागतं? आपल्या हॉटेलचं खास खास काय आहे? सर, गाडा सर्कल, छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. त्यांच्याकडे पुढे येणार ना, तो आर्या सफायर बिल्डिंग शॉप नंबर 11 आहे. अच्छा. हॉटेल सिंधुदुर्ग किनारा. आपल्याकडे काय काय चांगलं भेटतं? फीस, सर्वात जाणार कोंबडी, भाजलेला कोंबडी वगैरे. आम्ही तुमच्या इकडे तिसरी गाडी काढली, खूप सुंदर होती.
व्हेज पण चांगलं होतं, व्हेज थाळी Thank you, स्पेशल खूप चांगली होती. थँक्यू सर. चालेल, खूप मस्त जेवण आहे. ओके. जेवण पूर्णपणे खाऊन समाप्त केलं. जेवण खूप सुंदर होतं, चांगलं होतं. जर तुम्ही कधी आलात तर नक्की हॉटेल सिंधुदुर्गला भेट द्या. गार्डा सर्कलच्या इथे, डोंबिवलीच्या इथं आहे हे हॉटेल. नक्की भेट द्या. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमचे पुढचे व्हिडिओ नक्की बघा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.